नमस्कार मित्रांनो, आज आलो शेतामध्ये काजू आंबे वगैरे बघायला. काजू आंबे, केसर आंबे कशा प्रकारे आलेत. तर आज आलो होतो, बघितलं. हा काजू आहे पिवळ्या कलरचा आणि आपल्याकडे लाल कलरचे सुद्धा काजू आहेत. तर आपण बघू शकता, हे बघा, हे लाल कलरचे सुद्धा आहेत, पिवळ्या कलरचे सुद्धा काजू आंब्याचे आहेत. मागं सुद्धा आहेत माझ्या. तर आपण आपल्या 7-8 झाडे असतील, तर आपण सगळ्यांकडे फिरू आणि बघू किती आंबे लागलेत ते. नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे आपण शेतामध्ये काजू आंबे बघायला. हे बघा मित्रांनो, काजू आंबे एकदम मस्तपैकी आलेले आहेत, पिवळ्या कलरचे. अजून काही काही धरलेले आहेत, आपण बघू शकता. हे बघा, इकडे पण इथं लालवाला आहे. हे बघा, आपण पाहू शकता, हे लाल कलरचे आहेत आणि हा पिवळावाला आहे, आपण पाहू शकता. आता आपण केसर आंब्याकडे जाऊ थोड्या वेळाने, नंतर आपण बघू केसर आंब्यांना किती आंबे आलेत ते. आपण काजूच्या आता बिया खुडलेल्या आहेत, या बघू शकता आपण पिशवीमध्ये. आपल्या काही जास्त काजू नाहीत, 5-6 आहेत, पण आता चांगल्या प्रकारे आज येऊन धरला नाही. आपण बघू शकता. आता आपण पुढे जाऊ मित्रांनो. इकडं सुद्धा आपले काजू आहेत, आपण बघू शकता. हा सुद्धा खूप धरलेला आहे, पिकलेले सुद्धा आहेत काही याच्यावरती. तिकडं सुद्धा बघू शकता. आपण आता तोडू. हे बघा, आपण पाहू शकता. आता आपण त्यांना तोडू आणि पिशवीमध्ये ठेवू. हे छोटे आहे, याची सुद्धा बी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. आपण आता ती तोडू आणि पिशवीमध्ये ठेवू. तर चला मित्रांनो, बघा, इथं सुद्धा एक काजू आहे आणि त्याला सुद्धा खूप काजू लागले आहेत, खूप धरलेला आहे हा सुद्धा. आपण बघू शकता किती छानपैकी. बघू शकता, इकडे केसर आंबे सुद्धा लागलेले आहेत कुठं कुठं. यावर्षी हा आंबा एवढा नाही आलेला, खूप कमी आलेला. मागल्या वर्षी मित्रांनो खूप आलेला होता. याच्यामध्ये कुठे कुठे आहे हा आता नाही ना. मित्रांनो, लय भारी दिसतात.